आजचा दिवस मंगल मांगल्याचा, आजचा दिवस राष्ट्रीय गणतंत्राचा, माझा तुमचा सगळ्यांचा आणि अशा या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रद्धा आहे. आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन ह्या अर्थावरून तुम्हाला कळतं की काय झालं असेल. प्रजामध्ये आपले लोक, जनता आणि त्यांना मिळालेली सत्ता म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारतामध्ये संविधान लागू झाले. त्या संविधान सभेचे अध्यक्ष श्री डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करते. आणि तुम्हाला तर माहितीच असेल, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपल्याला वीजचा शोध लागला आपल्या भारत देशामध्ये. तेव्हा आपण त्या विजेपासून फॅन बनवले, बल्ब बनवला, विजेरी बनवली, असं खूप वस्तू बनवल्या. आणि पण आपल्याला ते फॅन, विजेरी ते सगळं दिसतं, पण आपल्याला ती वीज दिसते का? ती दिसत नाही. तसंच आपल्या भारत स्वतंत्र झाला हे सगळ्याला दिसतं, पण भारत स्वतंत्र कोणामुळे झाला, कोणत्या क्रांतिकारीमुळे झाला हे कोणाला दिसत नाही. एका दिवशी आपल्याला अमेरिकेहून फोन आला होता आपल्या पंतप्रधानाकडे. ते म्हणले की आम्हाला आमच्या देशात इतका करोना झालाय, त्यासाठी आम्हाला तुमच्या देशातून औषधं पाहिजे. अमेरिका हे देश तुम्ही ऐकलाच असेल, अमेरिका दरवेळेस सगळ्यांची मदत करतो. आता आपणच अमेरिकेला मदत करणार आहोत. असा इतका महान आपला भारत देश. त्यामुळे मी माझ्या भारत देशाला सलामी करते आणि शेवटी एवढंच म्हणेल की तुम्ही सर्वांचे भाषण बघितले असतील आणि त्यामुळे तुम्हाला कळालं सुद्धा असेल काय या दिवसाचा अर्थ. आणि त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, कारण की दुसऱ्याचे भाषण सुद्धा राहिले असते आणि आपल्याला कवया सुद्धा घ्यायचे. जय हिंद.